सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज की पहल से रायगढ़ जिले के रोहा में अनूठी पहल सुधा सितार स्कॉलरशिप के तहत 500 छात्रों को छात्रवृत्ति चेक वितरित किए। ये कार्यक्रम डॉक्टर सी.डी. देशमुख सिटी हॉल में आयोजित किया। कार्यक्रम में महिला एवं बाल विकास राज्य मंत्री आदिति तटकरे मौजूद रहीं। कार्यक्रम में विद्यार्थियों के लिए विभिन्न सांस्कृतिक प्रस्तुतियां आयोजित की गई। सुदर्शन केमिकल्स की CSR गतिविधियों के तहत अब तक किए गए कार्यों का अवलोकन एक फिल्म के माध्यम से प्रस्तुत किया। साथ ही जिले की 4 प्रेरक महिला आइकनों को आमंत्रित करके छात्रों के साथ एक विशेष बातचीत सत्र आयोजित की। संवाद के माध्यम से छात्रों को अपने भविष्य के संबंध में दिशा और आत्मविश्वास बढ़ाने वाला मार्गदर्शन मिला। इस अवसर पर महिला और बच्चों के लिए जीवन कौशल विकसित करने पर सुउम्मीद नामक एक सूचना पुस्तिका भी प्रकाशित की। इस कार्यक्रम में राज्य की महिला एवं बाल कल्याण मंत्री आदिति तटकरे, पुलिस अधीक्षक आंचल दलाल, नगर अध्यक्ष वंशश्री शेडगे, जिला परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटिल, तहसीलदार किशोर देशमुख, पुलिस निरीक्षक सुयश सिंह और सुदर्शन केमिकल्स के विभिन्न अधिकारी उपस्थित थे। इस गतिविधि में बड़ी संख्या में विद्यार्थियों, शिक्षकों और नागरिकों ने भाग लिया। मॅडम, तुम्हाला प्रश्न असा आहे की आजच्या तरुण पिढीला UPSC, MPSC सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करताना अनेक अडचणी येतात। अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय सल्ला द्याल आणि यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या मते काय आहे? कुठलाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असला तर आय थिंक त्याच्या पहिला स्टेप असते प्रॉपर गायडन्स। बरेच मुलांना बरेच संभ्रम असतात की काय आहे, एवढा मोठा सिलेबस असते, आम्ही करू शकणार की नाही करू शकणार। 5 लाख 6 लाख मुले एक्झाम देतात, फक्त 1000 सीट आहे किंवा 700 सीट आहे। तर पहिला टप्पा जे अडचणीचा आहे ते आपले डोक्यामध्ये हे क्लिअर करणं आहे की तुम्हाला फक्त एकच सीट पाहिजे। किती दुसरे लोक काय करताय, किती सीट आहे त्याचे तुमच्या काय घेणदेण नसलं पाहिजे। तुम्हाला एक सीट पाहिजे, तो एक सीट उपलब्ध आहे, तर तुम्ही त्या अनुषंगाने काम करा। जे मी म्हटले संभ्रम म्हणजे नेमका काय पद्धतीने तयारी करायचे, तर त्याच्यासाठी आजकाल भरपूर गायडन्स ऑनलाईन पण अवेलेबल आहे। पूर्वी काय होतं, इंटरनेट पूर्वी की फक्त ठराविक ठिकाण जाऊनच तुम्ही त्या पद्धतीची तयारी करू शकत होते। आजची तारीख अशी आहे की बरेच मुले आपल्या घरात बसून पण इंटरनेटच्या माध्यमातून तयारी करू शकतात। आणि शेवटचं जे आहे परसिव्हिरन्स म्हणजे डेडिकेशन, कारण हे वेळ लागणारी एक प्रोसेस आहे। जसं मी म्हटले की फक्त एक्झामच पूर्ण सायकल कंप्लीट व्हायला 1 वर्ष लागते आणि तर त्यापूर्वी 1 वर्ष तयारीचे असते आणि त्याच्यात पण काही खात्री नाहीये की तुमच्या सिलेक्शन होणार किंवा नाही होणार। तर जसं मॅरेथॉन रेसमध्ये आपल्याला फक्त काही वेळ लवकर धावून आणि मग एकदम रिलॅक्स होऊन चालत नाही, तर ससा न होता कासा होण्याची याच्यात गरज आहे। आणि परसिव्हरन्स एक खूप महत्वाचं आहे। आणि शेवटचा डिसिप्लिन आणि टाइम मॅनेजमेंट। आपल्याला गोल सेटिंग करायला पाहिजे आणि हे फक्त UPSC किंवा MPSC साठी नाही, आपण कुठलाही एक्झाम देत असाल तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम टेबल बनवला पाहिजे की मी ह्या आठवड्यात हे करणार, या महिन्यात एवढा करणार, पुढचे 3 महिन्यात हे करणार। आणि तो जे गोल सेटिंग आहे रिअलिस्टिक असली पाहिजे, सो दॅट तुम्हाला स्वतःला पण एक मोटिवेशन मिळत राहणार। पेक्षा अधिक विद्यार्थिनींना आज सुधा सितारा सुदर्शनच्या वतीने हा जो उपक्रम दरवर्षी राबवला जातो त्याच्यातून त्यांना आज लाभ देण्यात आला। मी खरं तर सुदर्शनचे त्यांचे संपूर्ण व्यवस्थापना यांचे आभार मानीन की त्यांनी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम 2020-21 मध्ये सुरू केला। सुरुवात ही 25 विद्यार्थिनींपासून झाली आणि आज जवळपास हे 500 विद्यार्थिनींपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे रायगड जिल्ह्यातल्या। त्याच्यामुळे व्यवस्थापनाला मी शुभेच्छा देईन। ज्या त्यांच्या जे वरिष्ठ पदावर असणारे त्यांचे आणि सुदर्शनमध्ये असणारे जे सगळा त्यांचा स्टाफ आहे, एम्प्लॉईज आहेत, त्यांचे मी या निमित्ताने आभार मानीन, कारण ते डोनर म्हणून पुढे आले आणि त्यातून हा उपक्रम हा सुदर्शनच्या वतीने CSR आणि सुदर्शनचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या वतीने करण्यात येतोय। ज्या मुलींना स्कॉलरशिप मिळाले त्यांच्या सगळ्या शाळांना आणि मुलींना मी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते। विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कौशल्य विकसित करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम मानला जातो। आपण महाराष्ट्राच्या महिला बाल विकास मंत्री आहात आणि एकूणच
सर्वच घटकाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रभर अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याची काही संकल्पना आहे का? हा उपक्रम हा सुदर्शनच्या CSR फंड आणि त्यांच्या एम्प्लॉईजकडनं राबवला जात असतो. राज्य शासनाच्या या संदर्भातल्या विविध योजना आहेत, ज्याच्यामध्ये गरीब घटकातील ज्या मुली असतील त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर उच्च तंत्र शिक्षण विभागाची त्या संदर्भातली योजना आहे. त्याचबरोबर महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी जे वेगवेगळ्या समाज घटकातून किंवा आर्थिक दुर्बल क्षेत्रातून येतात यांच्यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना आहेत. त्या आणखीन प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि पोचवण्यासाठी शासनाचा नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न राहील. काही सध्या IT क्षेत्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत आणि काल नाशिकमध्ये घडले विषय गोपीचंद पडळकर असल्या किंवा इतर मान्यवरांनी जो मोर्चा काढला होता त्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याचा नाशिकमध्ये घडलेली घटनेला आपण कसं